12thच्या अकाउंट्सच्या बुकमधला पहिला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. अमित भाई अँड नरेंद्र भाई आर इन अ पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस equally. From the following trial balance and adjustments given below, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that day. आपल्याला त्यांनी इथे ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल आहे, दोघांना सेम प्रॉफिट मिळणार आहे. पहिल्यांदा आपण इथे टिक मार्क करून घेणार आहोत, म्हणजेच आपण आधी क्लासिफाय करून घेणार आहोत की कुठल्या आयटमची एंट्री कुठे होणार आहे. फर्स्ट आहे प्लांट अँड मशिनरी असेट, फॅक्टरी अँड बिल्डिंग असेट्स 100 मार्क करून घेतलेला आहे. सेल्स रिटर्न ट्रेडिंगला आहे, म्हणजे सेल्समधनं मायनस करायचं आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बॉन्ड ही असेट आहे, इन्व्हेस्टमेंट आहे कंपनीची 40,000 रुपये आणि त्याच्यावर 10% इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे. आणि हा आपण कधी खरेदी केला आहे, परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018, म्हणजे 6 महिन्याचे इंटरेस्ट आपल्याला भेटणार आहे. आणि ते 40,000वर आपण 10%च्या हिशोबाने काउंट करायचं आहे आणि 40,000मध्ये ॲड करायचं आहे. आणि दुसरी एंट्री त्याची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला होईल. ते इंटरेस्ट आहे, म्हणजे ते आपलं इन्कम आहे. त्याच्यानंतर इम्पोर्ट ड्युटी, म्हणजे इम्पोर्ट ड्युटी ही ट्रेडिंग अकाउंटला आहे. हा फॅक्टरी एक्सपेन्स आहे, म्हणजे फॅक्टरीमध्ये जर कच्चा माल मागवला असेल तर कच्चा माल जर इम्पोर्ट केला असेल, कुठल्या दुसऱ्या देशातून मागवला असेल तर त्याच्यावर ही इम्पोर्ट ड्युटी एवढी लागलेली आहे. तो डायरेक्ट एक्सपेन्स आहे. लिगल चार्जेस, कंपनीचे काही लिगल काम असतील फर्मचे, ते लिगल चार्जेस 2,000 रुपये लागलेले आहेत, ते P&Lला जाईल. मोटिव्ह पॉवर एक हा फॅक्टरी एक्सपेन्स आहे, तो ट्रेडिंग अकाउंटला जाईल. वेअरहाऊस रेंट म्हणजे मटेरियल विक्रीला जाण्याआधी जिथे ठेवलं जातं त्याला वेअरहाऊस म्हणतात, आणि त्या वेअरहाऊसचं रेंट आहे इथे दिलेलं, ते P&Lला जाईल. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, ती आपली असेट आहे. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स आहे, आणि हा एक्सपेन्स जो आहे 10,000 रुपये इथे लिहिले त्यांनी, फॉर 2 years WEF 1 Jan 2009. 2 वर्षासाठी त्यांनी 10,000 रुपये दिलेले आहेत, विथ इफेक्ट फ्रॉम 1 Jan 2019. म्हणजे हा जो ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स आहे, ही जी ॲडव्हर्टाइजमेंटचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते 1 Janपासून चालू झालेलं आहे 2019. म्हणजेच ह्या वर्षाला 2018-19 ह्या फायनान्शियल इयरच्या फक्त 3 महिन्यांचं ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स झालेला आहे. बाकीचा जो एक्सपेन्स आहे तो पुढच्या महिन्यासाठी, पुढच्या कालावधीसाठी झालेला आहे. म्हणजेच बाकीचा जो एक्सपेन्स आहे तो प्रीपेड एक्सपेन्स आहे. फक्त 3 वर्षाचा एक्सपेन्स, 3 महिन्याचा जो एक्सपेन्स आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. बाकीचा जो एक्सपेन्स आहे तो प्रीपेड एक्सपेन्स म्हणून टाकायचा आहे. नेक्स्ट आहे सॅलरीज. सॅलरी P&Lला, रेंट P&Lला, ड्रॉईंग आपल्याला कॅपिटल अकाउंट्समधनं लेस करायची आहे. फर्निचर असेट, बिल्स रिसिव्हल्स, आपले बिल्स यायचे आहेत 20,700, ती सुद्धा आपली असेट आहे. फ्री होल्ड प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी आहे म्हणजेच असेट आहे. देन कॅपिटल अकाउंट लायबिलिटी साईडला येतात, त्याच्यातनं आपल्याला त्याच्यात प्रॉफिट ॲड करायचं असतं आणि ड्रॉईंग लेस करायची असते. नेक्स्ट आहे सेल्स. ट्रेडिंग अकाउंटला बिल्स पेएबल, लायबिलिटी साईडला डिस्काउंट आहे. डिस्काउंट आपल्याला मिळालेलं आहे, ते P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल. त्याच्यानंतर क्रेडिटर्स 38,500, लायबिलिटी साईडला RDT P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार आहे. बँक लोन 15,000, लायबिलिटी साईड. परचेस रिटर्न, परचेसमधनं आपल्याला मायनस करायचं आहे. आधी आपण ह्या सगळ्या एंट्रीज करून घेणार आहोत, सगळ्या आयटमचं पोस्टिंग करून घेणार आहोत, आणि त्याच्यानंतर आपण ॲडजस्टमेंट्स बघणार आहोत. ॲडजस्टमेंटमध्ये सुद्धा आपल्याला आधी मार्क करून घ्यावं लागणार आहे, त्याच्यानुसार आपल्याला त्या ॲडजस्टमेंटसाठी किती स्पेस सोडायचा आहे हे कळेल. स्टॉक ऑन हँड ऑन 31st March 2019 वॉज व्हॅल्यू ॲट 43,000 रुपीज. 43,000चा क्लोजिंग स्टॉक आहे. 31st March म्हणजे एंड ऑफ द इयर, म्हणजेच तो क्लोजिंग स्टॉक झाला. तर ह्याच्यासाठी ह्याची डायरेक्ट एंट्री आपण ट्रेडिंग अकाउंटला आणि ट्रेडिंग अकाउंटला करणार, आणि दुसरी एंट्री आपण बॅलन्स शीटला करणार. ओके. नेक्स्ट आहे अनसिक्युअर्ड गुड्स वर्थ रुपीज 8,000 वेअर स्टोलन. 8,000 रुपयाचा माल चोरीला गेला. ह्याचे 2 इफेक्ट्स होतील. एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल,
आणि दुसरं P&L अकाउंटच्या डेबिट साईडला येईल. एक तर आपलं मटेरियल गेलं म्हणजे आपला माल कमी झाला, हा एक इफेक्ट झाला. दुसरा इफेक्ट कशावर पडला, तर तो आपला खर्च आहे. 8,000 रुपयाचा माल गेला म्हणजे आपलं आपलं काहीतरी नुकसान झालं आहे 8,000 रुपयाचं. म्हणून आपण ते P&L अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत, एंट्री करणार आहोत. क्रिएट RDD पुढचं आहे क्रिएट RDD ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवर आपल्याला 2% RDD चार्ज करायचे आहे. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स 2%, ते आपण करणार आहोत. मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इनसॉल्वंट and could not pay his debt of ₹500. मिस्टर पाटील म्हणून आहेत एक कस्टमर, त्यांना 500 रुपये देणं शक्य नाही आहे. ते इन्सॉल्वंट निघाले, दिवाळखोर निघाले आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला 500 रुपये येणं होतं, ते आता भेटू शकत नाही आहे. तर हे 500 रुपयाचं आपण काय करणार आहोत, तर हे 500 रुपये म्हणजेच झालं बॅड डेब्ट्स. हे आपले बॅड डेब्ट्स फॉर द इयर 2018-19 आहेत. 500 ते आपल्याला RDDमधून लेस करायचे आहेत. ओके. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्स. रेंट 800 अँड सॅलरी 300. रेंट आणि सॅलरी आपल्याला अजून थोडीशी पेड करायची आहे. हे आउटस्टँडिंग आहेत फॉर द इयर 18-19. 800 रेंट आणि 300 सॅलरी. रेंटमध्ये 800 ॲड करायचे. जे P&L अकाउंटला आपण रेंट लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग रेंट 800 ॲड करायचे आहेत. तसंच आउटस्टँडिंग सॅलरी 300 ॲड करायचे आहेत. आणि ह्याचा दुसरा इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. हे आउटस्टँडिंग आहे म्हणजे आपले हे देणं भाग आहे, म्हणजेच ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी, आपली लायबिलिटी आहे. त्याच्यामुळे हे लायबिलिटी साईडला जाईल अंडर द हेड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रेंट आणि सॅलरी. ओके. नेक्स्ट आहे डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग बाय 2,500 अँड फर्निचर बाय 1,800. इथे आपल्याला पर्सेंटेज दिलेले नाही आहेत, डायरेक्ट अमाऊंट दिलेली आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला काही पर्सेंटेज काढायचं नाही आहे. डायरेक्ट फॅक्टरी अँड बिल्डिंगवर आपल्याला 2,500 आणि फर्निचरवर 1,800 असं डेप्रिसिएशन आपल्याला लेस करायचं आहे टोटल अमाऊंटमधून, फर्निचरच्या अमाऊंटमधून आणि फॅक्टरी अँड बिल्डिंगच्या अमाऊंटमधून लेस करायचे आहेत. आणि त्याचा दुसरा इफेक्ट होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. हा पण आपला खर्चच आहे, हा पण आपला लॉसच आहे. त्याच्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल. आपण इथे टिकमार्क करून घेऊ. अनसिक्युअर्ड गुड्स वर्थ रुपीज, त्याच्यासाठी आपल्याला वेगळं टिकमार्क करायची गरज नाही आहे, ते आपण डायरेक्ट लिहू शकतो. क्रिएट RDD ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सला आपल्याला एक लाईन सोडावी लागेल. त्याच्यानंतर पुढची जी ॲडजस्टमेंट आहे ती सुद्धा सन्ड्री डेटर्सच्या संबंधित आहे बॅड डेट्सची. त्याच्यामुळे अजून एक लाईन आपल्याला लागेल. अशा प्रकारे 2 लाईन्स आपल्याला सोडायच्या आहेत आणि टोटलसाठी 1, अशा 3 लाईन आपल्याला सोडायच्या आहेत. देन नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्स, रेंट आणि सॅलरीज. रेंटसाठी आपल्याला 1 लाईन सोडायची आहे, सॅलरीजसाठी आणि रेंटसाठी. ओके. देन नेक्स्ट डेप्रिसिएशन आहे फॅक्टरी आणि बिल्डिंगवर, फर्निचरवर आहे, फर्निचर अँड फॅक्टरी अँड बिल्डिंग ह्या दोघांसाठी 1 लाईन सोडायची. इथे आपल्या ॲडजस्टमेंटचं एक्सप्लेनेशन पण झालेलं आहे. आपण अशा प्रकारे आता ट्रायल बॅलन्स मध्ये जे आयटम आहेत त्यांची प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीटला एंट्री करून घेणार आहोत. जसं आपण इथे ऑलरेडी क्लासिफाय करून घेतले आहेत तसे पटापट आपण एंट्री करून घेऊयात. अशा प्रकारे मी एंट्री करून घेतलेली आहे. परचेस, लेस परचेस रिटर्न, बाय सेल्स, लेस सेल्स रिटर्न्स, ट्रेडिंग अकाउंटला परचेस अकाउंट, लेस परचेस रिटर्न. नेक्स्ट आहे टू इम्पोर्ट ड्युटी, नेक्स्ट आहे टू इम्पोर्ट ड्युटी, नेक्स्ट आहे टू मोटिव्ह पॉवर. आणि क्रेडिट साईडला आहे बाय सेल्स, लेस सेल्स रिटर्न,
2200 टोटल मायनस केल्यावर होतात 1,77,800 बाय क्लोजिंग स्टॉक 43,000. अशा प्रकारे आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या सर्व एंट्रीज झालेल्या आहेत. आपण आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटकडे बघणार आहोत. ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सगळ्या एंट्रीज आहेत. लीगल चार्जेस फर्स्ट आहे. टू लीगल चार्जेस 2,000. देन टू ॲडव्हर्टाइजमेंट 10,000. त्याच्यात ॲडजस्टमेंट आहे जी फक्त मी सांगितली आहे तुम्हाला, ट्रायल बॅलन्समध्येच दिलेली आहे. ॲडजस्टमेंट आहे म्हणून एक लाईन सोडली आहे. रेंटला आपण एक लाईन सोडली आहे ॲडजस्टमेंटसाठी. टू सॅलरी 3,800 त्याच्यासाठी पण एक लाईन सोडली आहे ॲडजस्टमेंटसाठी. देन आहे टू वेअरहाऊस रेंट. ही आपली डेबिट साईड पूर्ण झालेली आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची ट्रायल बॅलन्समधल्या एंट्रीज करून. देन नेक्स्ट आहे क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट 1,200 अँड देन बाय RDD 2,700. RDDमध्ये आपल्याला बॅड डेब्ट्स लेस करायचे आहेत म्हणून आपण इथे 3 लाईन सोडलेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्याही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या एंट्रीज झालेल्या आहेत ट्रायल बॅलन्समधल्या. नेक्स्ट आपण बघणार आहोत बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये आपण अशा प्रकारे एंट्रीज करून घेतलेल्या आहेत. कॅपिटल अकाउंट अमित भाई 3,50,000, नरेंद्र भाई 3 लाख. यांच्यामधनं आपल्याला ड्रॉइंग लेस करायचे आहे. देन बिल्स पेबल, क्रेडिटर्स, बँक लोन, हे जेवढे पण लायबिलिटीज आहेत त्या आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिलेल्या आहेत. सॉरी. देन नेक्स्ट आहे असेट साईड. असेट साईडला फर्स्ट प्लांट अँड मशिनरी 2,80,000. फॅक्टरी अँड बिल्डिंग 75,000. इथे डेप्रिसिएशन आहे त्यामुळे एक लाईन सोडली आहे. त्यानंतर फर्निचर 1,95,800. इथे पण डेप्रिसिएशन आहे त्याच्यासाठी एक लाईन सोडलेली आहे. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड 40,000. हे गव्हर्नमेंट बॉन्डवर आपल्याला 10% इंटरेस्ट मिळणार आहे ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचे आहे म्हणून इथे मी एक लाईन सोडलेली आहे. नेक्स्ट आहे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बिल्स रिसिवेबल, फ्री होल्ड प्रॉपर्टी, क्लोजिंग स्टॉक आणि सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्ससाठी पण मी 2 लाईन्स सोडलेल्या आहेत कारण इथे दोन ॲडजस्टमेंट येणार आहेत. अशा प्रकारे हे मी बॅलन्स शीटच्या एंट्री करून घेतलेल्या आहेत ट्रायल बॅलन्समधल्या. आता आपण वळणार आहोत ॲडजस्टमेंट्सकडे. जेवढ्या पण ॲडजस्टमेंट आहेत त्या सगळ्या आता आपण करून घेणार आहोत. फर्स्ट क्लोजिंग स्टॉकची एंट्री आपण करून घेतलेली आहे दोन्ही साईडला, प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीटला. देन नेक्स्ट आहे unsecured goods worth ₹8,000 were stolen. 8,000 रुपीजचा गुड्स चोरीला गेला आहे. त्याची एंट्री आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला केलेली आहे 8,000. आणि दुसरा इफेक्ट त्याचा झाला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आय एंटर्ड हिअर 2 unsecured goods were stolen, amount ₹8,000. देन नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे क्रिएट RDD ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवर आपल्याला 2% RDD चार्ज करायचे आहे. बट बिफोर दॅट आपल्याला पुढची ॲडजस्टमेंट बघावी लागेल. मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इनसॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेब्ट्स ऑफ ₹500. 500 रुपीजचं जे डेब्ट्स आहे देणं होतं मिस्टर पाटीलकडून ते देऊ शकत नाही आहेत. म्हणजेच 500 रुपीज बॅड डेब्ट्स झाले म्हणजे ते आपल्याला भेटणार नाही आहेत. म्हणजेच त्याला आपण बॅड डेब्ट्स म्हणतो. जे पैसे आपल्याला भेटू शकत नाहीत भविष्यात किंवा आपण ते कुठल्याही मार्गाने मिळू नाही शकत त्याला म्हणतात बॅड डेब्ट्स, बुडीत कर्ज. ते 500 आहेत ते आपल्याला सन्ड्री डेटर्समधनं आधी लेस करावे लागतील. त्याच्यानंतर ती जी अमाऊंट येईल त्याच्यावर आपण त्याच्यावर आपण 2% RDD चार्ज करू. इथे आपण सन्ड्री डेटर्समधनं 500 लेस केले आहेत बॅड डेब्ट्स. अमाऊंट येते 28,200. देन आपण लेस 2% RDD 28,200वर आपण 2% RDD चार्ज केली आहे. त्याची अमाऊंट आहे 564. आणि आपल्याला ह्याची
आणि आपल्याला याची अमाऊंट मिळेल 27,636. You can see here 27,636. त्याचा दुसरा इफेक्ट आपल्याला इथे दाखवायचा आहे RDDमध्ये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ओल्ड RDD आपली आहे 2,700. त्याच्यामधून आपण ओल्ड बॅड डेब्ट्स जे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आहेत 500 ते लेस केलेले आहेत. नेक्स्ट आपण न्यू बॅड डेब्ट्स आहेत 500 तेही लेस केलेले आहेत. आणि आपल्याला जी न्यू RDD मिळालेली आहे 564 तेही लेस केलेले आहेत. ह्यात हे तिन्ही अमाऊंट लेस करून आपल्याला अमाऊंट भेटते 1136. ह्या 4 ॲडजस्टमेंट्स आपल्या सॉल्व करून झालेल्या आहेत. आता आपण 5th ॲडजस्टमेंटकडे जाणार आहोत. आउटस्टँडिंग एक्सपेन्स रेंट 800 अँड सॅलरीज 300. इट इज इझी ॲडजस्टमेंट, इझी टू सॉल्व. इथे आपण आउटस्टँडिंग रेंट ॲड करून घेतलं आहे 1,500 प्लस 800. आउटर कॉलमला 2,300. Then next to salary 3,800. Add outstanding salary 300. आउटर कॉलमला 4,100. आणि ह्याचा दुसरा इफेक्ट आपण लायबिलिटी साईडला दाखवला आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्स रेंट 800, सॅलरी 300, टोटल 1,100. नेक्स्ट आहे डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग बाय 2,500 अँड फर्निचर बाय 1,800. फॅक्टरी आणि बिल्डिंगमध्ये आपल्याला डेप्रिसिएशन आपल्याला लेस करायचं आहे दोन्ही साईडने. आपण डेप्रिसिएशन लेस केलेलं आहे. गव्हर्मेंट बॉन्ड त्याच्यावर आपण इंटरेस्ट 10% काउंट केलं आहे फॉर 6 months ओनली. ते आहे 2,000. आपल्याला 40,000वर आपला 40,000चा गव्हर्मेंट बॉन्ड आहे त्याच्यावर डिरेक्टली 10% काउंट करायचं आहे 2,000. इथे दिलेलं आहे परचेस्ड ऑन 1 October 2018. म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च टोटल 6 months होता. 6 monthsचंच इंटरेस्ट आपल्याला भेटेल. इथे आपण 10% इंटरेस्ट काउंट केलेला आहे. 40,000 डिवाइड बाय 100 इंटू 10 इंटू 6 डिवाइड बाय 12 आपल्याला अमाऊंट मिळेल 2,000. अशा प्रकारे आपण काउंटिंग करायचं आहे. आणि इथे आपण ॲड केलेला आहे गव्हर्मेंट बॉन्ड 40,000 ॲड इंटरेस्ट 2,000 अमाऊंट मिळेल 42,000. ॲडव्हर्टाइजमेंट आपण प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आपल्याला इथे कॅल्क्युलेशन्स करून काढायचं आहे की त्या 18-19साठी आपण किती ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेस पेड केलेले आहेत आणि प्रीपेड चार्जेस किती आहेत. ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती आपण 2 yearsसाठी पेड केलेलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंटचा एक्सपेन्स 2 yearsसाठी केलेला आहे. 2 yearsसाठी आपण किती म्हणजेच 24 monthsसाठी आपण 10,000 रुपीज स्पेंड केलेले आहेत. पेमेंट केलेलं आहे 10,000चं. मग याच्यावरून आपल्याला एका महिन्यासाठी आपण किती पेमेंट केलं हे काढायचं आहे. 10,000 डिवाइड बाय 24 केल्यावर आपल्याला 416.66 एवढी अमाऊंट भेटते. म्हणजे 416.66 ही आपण एका महिन्यासाठी स्पेंड केलेले आहेत. मग आपण 3 महिन्यासाठी किती स्पेंड केले त्यासाठी आपण 416.66 इंटू 3 केल्यावर आपल्याला अमाऊंट मिळते 1249.98. म्हणजेच आणि आपण हे राऊंड ऑफ करून घ्यायचं आहे. टोटल 1,250 करायचं आहे. 98चं राऊंड ऑफ केल्यावर आपल्याला 1,250 मिळतात आणि 1,250 आपण 10,000मधून मायनस करायचं आहे. मग आपल्याला मिळणार आहेत 8,750 एवढा प्रीपेड एक्सपेन्स आहे. आपण इथे कसं कॅल्क्युलेशन केलं आहे बघा. 2 yearsसाठी आपण ॲडव्हर्टाइजमेंटचे अमाऊंट पे केलेली आहे. म्हणजेच आणि हे ॲडव्हर्टाइजमेंटचं कॉन्ट्रॅक्ट आपण कधी घेतलेलं आहे जानेवारीमध्ये. कधी दिलेलं आहे जानेवारी म्हणजेच 2018-19मध्ये आपण जानेवारीपासून ॲडव्हर्टाइजमेंटचं एक्सपेन्स
ॲडव्हर्टाइजमेंटचं पेमेंट करत आहोत. आणि 19 मार्च हा इयर एंडिंग असतो. मार्चमध्ये इयर एंड असतो, त्याच्यामुळेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3च महिन्याचं पेमेंट आपण 2018-19 ह्या फायनान्शियल इयरसाठी घ्यायचं आहे. बाकीचं उरलेलं जे पेमेंट आहे ते आपण पुढच्या वर्षांसाठी टाकणार आहोत. म्हणजेच बाकीचं जे अमाऊंट आहे ते प्रीपेड एक्सपेन्स होईल आपला. आणि 1250 हा जो एक्सपेन्स आहे तो 2018-19चा ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स होईल. आणि बाकीची जी अमाऊंट आहे ती नेक्स्ट इयरसाठी जाईल. ती प्रीपेड ॲडव्हर्टाइज म्हणून आपण असेट साईडला त्याची एंट्री करणार आहोत. डेबिट साईडची जी टोटल आहे ती येते 23,750. आपल्याला जे ग्रॉस प्रॉफिट मिळालं ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेलं आहे 1,31,500. आणि आता आपण दोन्ही साईडची टोटल करणार आहोत. डेबिट साईड आणि क्रेडिट साईड दोन्ही साईडची टोटल आपण केलेली आहे. क्रेडिट साईडची आपली टोटल येते 1,35,836 अँड डेबिट साईडची टोटल येते आणि आपण क्रेडिट साईडच्या टोटलमधून डेबिट साईडची टोटल मायनस केली की आपल्याला प्रॉफिट मिळतं आहे 1,12,086. आणि हे जे प्रॉफिट आहे ते आपल्याला दोन्ही पार्टनर्समध्ये इक्वली शेअर करायचं आहे. म्हणून आपण डिवाइड बाय 1,20,086 डिवाइड बाय 2 केल्यावर आपल्याला एवढी अमाऊंट भेटते 56,043. आपण दोन्ही पार्टनर्सना त्यांचं प्रॉफिट दिलेलं आहे. आता हे जे प्रॉफिट आहे ते त्यांचं जे कॅपिटल अकाउंट आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि हे नेट प्रॉफिट जे आहे ते कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. इथे आपण नेट प्रॉफिट ॲड केलेलं आहे मिस्टर अमित भाईंच्या अकाउंटमध्ये कॅपिटलमध्ये 56,043 प्लस केले आपल्याला मिळाले आहेत 4,06,043. ड्रॉइंग जी आहे जी ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली आहे 2,400 ती आपण लेस केली आहे आणि त्यांचं कॅपिटल टोटल आता झालेलं आहे 4,03,643. देन नरेंद्र भाई त्यांचं 3 लाख कॅपिटल होतं त्याच्यामध्ये ॲड प्रॉफिट केलं नेट प्रॉफिट ॲड केलं आहे. मग आपल्याला अमाऊंट मिळाली 3,56,043. ड्रॉइंग लेस केली आहे 3,200 आपल्याला अमाऊंट मिळाली आहे 3,52,843. अशा प्रकारे आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट्सच्या आणि ट्रायल बॅलन्समधल्या सगळ्या एंट्रीज झालेल्या आहेत. आता आपण बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. म्हणजे आपली दोन्ही सेटची टोटल सेम आली पाहिजे. आपण दोन्ही सेटची टोटल करून घेतलेली आहे आणि आपली दोन्ही सेटची टोटल सेम आलेली आहे 8,19,586. आपण जेव्हा नंबर्स लिहितो तेव्हा ते नंबर्स एकाखाली एक येणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला टोटल करताना कन्फ्युजन होत नाही. अशा प्रकारे आपण हा अकाउंट 12th स्टँडर्डच्या अकाउंट्स बुकमधला पहिला जो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे तो सॉल्व केलेला आहे. धन्यवाद.